बचाने के लिए? मैं आज जो प्रेस कॉन्फ्रेंस लिए, क्रिकेट बचाओ, क्रिकेट बचाओ और क्रिकेट को बढ़ाओ, ये अंतर्गत मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली है। पिछले 18-19 साल से औरंगाबाद जिला क्रिकेट संगठन का इलेक्शन नहीं हुआ है। हम चाहते हैं कि इलेक्शन हो, ट्रांसपेरेंसी में औरंगाबाद डिस्ट्रिक्ट क्रिकेट काम करे, खिलाड़ियों को उसमें संधि मिले, खिलाड़ियों को ग्राउंड पर खेलने के लिए मैदान मिले, विकेट मिले। आज शहर के बहुत अच्छे अच्छे प्लेयर्स हैं, बट उनको खेलने के लिए विकेट नहीं है, ग्राउंड नहीं है, ग्राउंड में उनको खेलने के लिए परमिशन नहीं है। तो ये सब परमिशन मिलना जब होगा जब नई बॉडी आएगी, नई बॉडी अच्छे से काम करेगी और वो खेल के लिए काम करेगी, खिलाड़ियों के लिए काम करेगी। इसके लिए हम ये उठाव कर रहे हैं। और मैं इस संगठन में मैं भी ज्वाइंट सेक्रेटरी था 2016 में, जब चैरिटी कमिश्नर ने इसको डिस्क्वालीफाई किया ये संगठन को, तब से मैंने क्रिकेट एसोसिएशन के कोई कार्यक्रम में, कोई मीटिंग में मैं गया नहीं, क्योंकि मैं डिस्क्वालीफाई हूं। वैसे भी वो पदाधिकारी डिस्क्वालीफाई है, मगर वो खुद को डिस्क्वालीफाई नहीं मानते हुए आज वो पोजीशन पे बैठ के आज वो पोजीशन का फायदा ले रहे हैं, और वो फायदा ऐसा ले रहे, ऑफिस ऑफ प्रॉफिट हो रहा है, और इसके कारण और एमसीए में अपना एडीसीए का नाम भी खराब हो रहा है। एडीसीए का क्वालिफिकेशन एफिलिएशन नहीं रहते हुए भी एमसीए में जाके ये लोग अपना हक जताते हैं। तो मैं चाहता हूं ये लीगल हो, ये इलेक्शन से हो, सबको साथ लेके हो, इलेक्शन हो के एमसीए में लोग जाए, तो उसमें कोई कठिनाई नहीं है। और बड़े दिल से सब खिलाड़ियों को एक करके, इसमें ये मेरे नजदीक का, ये मेरा दूर का नहीं करते हुए मेरिट पे क्रिकेट की टीम सेलेक्ट हो, ऐसा मेरा कहना है। और उस माध्यम के लिए मैं आज इस प्रेस कॉन्फ्रेंस में आपको बुलाया। सर, आपको नहीं लगता इसमें देरी हो गई आपको उठाव करने में? मेरे इसमें डेफिनेटली देरी हुई है। मैं चाहता था कि ये डिस्प्यूट न हो, सब खिलाड़ी, संगठन के ऑर्गेनाइजर्स, पुराने ऑर्गेनाइजर्स सब मिलके काम करे, और एक मिलके काम करके ये लोग क्रिकेट के लिए बढ़ावा दे। बट कुछ लोग उसमें नहीं चाहते कि सब लोग एक मिलके काम करे। इसके लिए हम अभी शहर में क्रिकेट के दीवाने बहुत सारे हैं, स्पोर्ट्स खेलते हैं आज भी क्रिकेट। वो T20 में, टेस्ट मैच में, वनडे में सेलेक्ट नहीं हो पाए, इसके लिए जिम्मेदार किसको मानते हैं? नहीं, कैसा है, मैं तो बेसिकली चाहता हूं कि क्रिकेट ये गेम आज सबसे अपना भगवान मानते हैं क्रिकेट इंडिया में हर क्रिकेटर। तो ये जैसे झारखंड हो, बिहार हो, उत्तर प्रदेश के छोटे जिले से लोग आज आईपीएल खेल रहे हैं, इंडिया खेल रहे हैं, और अपने तरफ से अच्छे बडिंग प्लेयर बहुत कम जा रहे हैं। इसके लिए क्या प्रॉब्लम है? ये इसके लिए ट्रांसपेरेंसी और कोचिंग एकेडमी ये होनी चाहिए, नहीं हो रही है। यहाँ 20 साल से लोग आज पोजीशन पे बैठे हैं, वो कुछ नहीं कर रहे हैं, पोजीशन का सिर्फ फायदा ले रहे हैं। इसके लिए हम चाहते हैं। कौन लोग है सर, क्या नाम है? अब ये लोग गंभीर आरोप संघटनेवर गंभीर आरोप करतात. नाही, मी संघटनेवर गंभीर आरोप याच्यासाठी केलाय की औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना ही गेल्या 17-18 वर्षापासून या संघटनेचं इलेक्शन झालं नाही. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या जो निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला, हायकोर्टाने दिला, कारण इरेग्युलरिटीज एमसीए मध्ये जशा होत्या तशाच इरेग्युलरिटीज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये सुद्धा आहेत. गेल्या 19 वर्षापासून या इलेक्शन झाल्या नाहीत. त्यामुळे एक खेळाडू म्हणून, एक एक्स लाईफ मेंबर म्हणून मी आज इनिशिएटिव्ह घेतलाय की औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना म्हणजे छत्रपती जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक होऊन या रेग्युलराइज व्हाव्यात, यामध्ये पारदर्शकता यावी, यामध्ये खेळाडूंना ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळावी. इथे पारदर्शकतेची कमी आहे. गेले 17-18 वर्षापासून काही लोक त्या बॉडीमध्ये काम करतायत. संघटनेच्या घटनेनुसार प्रत्येक वर्षी या संघटनेची निवडणूक झाली पाहिजे, तर गेले 17-18 वर्षापासून हे इलेक्शन झालं नाहीये. त्यामुळे आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी जो चांगला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, त्या निर्णयाला प्रोत्साहित होऊन आज आम्ही आज इथे मी पण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचं एक रेग्युलराइज होण्यासाठी, तिथं नियमित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये खेळाडूंना याचा फायदा व्हावा या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आर्थिक गैरव्यवहार झालाय का? नाही, मला असं म्हणायचंय की जेव्हा ही संघटना
ही 1916 साली चॅरिटी कमिशनरनी ही डिफेक्टो संघटना म्हणून डिक्लेअर केली होती, पण 1916 पासून ते आता 2026 पासून डिफेक्टो असलेली संघटनाच कार्यरत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संघटनेचा पदाचा दुरुपयोग ही संघटना करत आहे. त्याच्यावर नियमितता नाही आहे. चॅरिटी कमिशनरनी त्याला ताशेरे ओढलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या अशा अनियमिततेवर ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे ह्या संघटनेने ताबडतोब पाय उतार होऊन प्रशासक नेमावा अशा प्रकारची माझी मागणी आहे. आणि चॅरिटी कमिशनरला माझी विनंती आहे, सोमवारी मी निवेदन करणार आहे की आपण एक प्रशासक नेमावा किंवा आज इलेक्शन घोषित करून नवीन बॉडी आपण निवडणुकीसाठी तयार करावी. संघटना गुणवत्ता न पाहता मी जसं तुम्हाला सांगितलं की गेल्या 18-19 वर्षापासून संघटनेचे तेच पदाधिकारी असल्यामुळे त्या पदाचा गैरवापर हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आज छत्रपती संभाजीनगरचे अनेक खेळाडू हे वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन प्रतिनिधित्व करतायत. ही खूप दुर्भाग्याची गोष्ट आहे. आमचेच काही पदाधिकारी सांगतात की तुला मी या टीम मध्ये घेणार नाही, त्यामुळे तो बिचारा जाऊन ते नाइलाजाने दुसऱ्या शेजारच्या डिस्ट्रिक्ट कडनं जाऊन खेळतो. हे किती दुर्भाग्य आहे. आणि तो पुण्यात जाऊन चांगला परफॉर्मन्स करतो, पुण्यात जाऊन महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्ट होतो, पण आपल्या जिल्ह्याच्या टीम मध्ये हेतू पुरस्कर त्याला डावलून त्याला घेतल्या जात नाही. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी पारदर्शकता आली पाहिजे. खेळाडूंच्या हातात ही संघटना गेली पाहिजे आणि खेळाडूंनी याच्यात लक्ष देऊन ह्या सगळ्या कोचिंग असेल किंवा सिलेक्शन कमिटी असेल त्या खेळाडूंच्या माध्यमातूनच केली पाहिजे. आपल्या आवडते सिलेक्टर, आपले आवडते खेळाडू याच्यात असं न करता जे चांगले आहेत त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आमची. यामध्ये मी जसं सांगितलं तुम्हाला की हायकोर्टामध्ये आम्ही जाणार आहोत. हायकोर्टाबरोबर चॅरिटी कमिशनर मध्ये आम्ही जाणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने म्हणजे चॅरिटी कमिशनरनी जे प्रशासक नेमला एमसीए ला या सगळ्या घटनेची आम्ही माहिती देणार आहोत. आणि याचबरोबर काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झाल्या असतील त्याच्यासाठी पण आम्ही आमची एक वेगळी टीम याच्यावर आमचे काम करणार. सर, आपण म्हणतो प्रशासक नेमला पाहिजे, पण क्लिअर ते सांगितलं प्रशासक नेमलाच नाही पाहिजे. एक तर बॉडी खेळाडूंच ताब्यात द्या, नाही ते इलेक्शन बसवा. मग आपण प्रशासक साठी का बरं? माझं असं म्हणणं आहे की नियम आता मला माहित नाही 38 बहुतेक सुप्रीम कोर्टाने आता सांगितलंय. तुमची एकदा घटनेनुसार तुमचा ड्युरेशन संपल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ त्या पोझिशनवर राहता येत नाही. तुम्ही जर ते इलेक्शन घेतले नाही तर ऑटोमॅटिक प्रशासक बसतो, अशा प्रकारचा नियम आहे. नाही, मी हेच तुम्हाला सांगत होतो की आता आम्ही पुढची आमची ब्लूप्रिंट म्हणजे हायकोर्ट, चॅरिटी कमिशनर, एमसीए मध्ये, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये आमचं तिथे निवेदन देणे आणि ही आमची घटनेनुसार आम्ही सगळं काम करणार. ओके, थँक्यू. तुमच्या आज तुम्ही जर एवढे मोठे माणसं स्वतः समजता तर सीएसआर फंड मधनं मागवायचे पैसे मी घेऊन येतो. चला सीएसआर फंड मधनं. मी आता सांगत नाही, मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी काय करणार सांगतो. मी एक व्यवस्थित क्लब हाऊस तयार करतोय वेगळा असोसिएशनच्या नावावर, माझ्या नाही. मी त्याच्यात 10 करोड रुपये खर्च करणार आहे. 10 करोड तुम्हाला तिथे घेऊन जाईल. म्हणजे आता ते फार प्री मॅच्युअर्ड आहे. एकदा ते झालं 1 महिनाभरात मी तुम्हाला त्याच्यावर तिची प्रेस कॉन्फरन्स घेईन. मी करणार, माझी प्लॅनिंग आहे. मी तेव्हाच म्हणत होतो की बाबा आपले लोक द्यायला पैसे तयार आहेत, आमचं नाव द्या. 2-2 करोड रुपये दिले असे सगळं स्टेडियम बांधलं झालं. सगळं काही एव्हरीथिंग वॉज प्लॅन. बट हे होऊ दिलं नाही. ऍब्सोल्युटली. हे विचारा बरं, तू भेटला, तू डिझाईन मागवला होता. अरे मग त्याच्यात ते सांगतो मी. त्याच्यानंतर यांनी सगळं गुंडाळून ठेवलं. कारण ह्यांना ज्यावेळेस कळलं की याच्यात सारं बरेच लोक, याच्यात चांगले लोक येतील, पण चांगले लोक आले तर हे सगळं आपलं इम्पॉर्टन्स कमी होऊन जाईल. अरे होऊ द्या ना, तुमचं इम्पॉर्टन्स काय? अरे तुमचं नाव नाही झालं यार. इथे होता तुषार आणि हे करून गेला. अरे नाव होतं ना. आठवतं तुला आपण ते कॉम्पिटिशन घेतली होती, प्रेस घेतली होती, तेव्हापासून इनिशिएट करतो मी. हेच सांगत होतो. बरं यांनी मला आता आठवण करून दिली की आम्ही त्याच्यात मॉडेल केली होती, त्याच्यात प्राइस दिली होती की बाबा आपण त्याला प्राइस देऊ, आपण चांगलं बेस्ट मॉडेल स्टेडियम बनवायला. बंद करून टाकलं. 16 नंतर डिस्क्वालिफाय केलं, मी दूर झालो. दिस वॉज पोझिशन.
येस येस थँक्यू जयंत तू आल्याबद्दल सर हिंदी में एक बाइट दे दो